त्यापासून शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही. बरोबर. आज जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या? 178 झाल्या ना. यवतमाळ जिल्ह्यात 576 विदर्भात झाल्या समजा. आणि लोक म्हणते की आत्महत्या विनाकारण करतो. मी एक शेतकरी आहे. मी आता वय झालं माझं, शेती करत नाही, पोरं करते, काही पुरत नाही भाऊ. शेतीला मालाले भाव पाहिजे, शेतीच्या मालाले भाव पाहिजे. हे काय हो, हे काय देऊन राहिले? त्याच्यासाठी लढाई आहे ना. लोक पीएम किसान योजना आणि हे योजना राहते, बाहेर येत नाही. काय लोकांनी यायला नाही पाहिजे बाहेर. स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही. हे बघा, शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल. बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, शेतकरी जगला तर लोकशाही जगल, नाही तर लोकशाही खतम होईल या देशात. हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे. मी बंजारी आहे जातीनं. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. आता सगळ्या जातीपाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे. हो ना, यायला पाहिजे. 14 तारखेला पक्षाचं काय, पक्षाचं काय शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना. तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले ते का शेतकऱ्याचे पोरं नाहीत का? बरोबर आहे. मग याही ना शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आज आमच्या गावात नाही आहे, याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशीच पडून आहे. मग 4,000 4,500 काय उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून राहिला? खर्च किती होऊन राहिला शेतकऱ्याचा? विकलंच नाही ना, तसेच पडून राहिले शेतकऱ्याचे. जे सगळे शेतकरी आहे. मग आज घरचंच बी पेरलं लोकांना आमच्या गावात पूर्ण लोकांना. काय करणार आहे? नियोजनच आहे शेतकऱ्यासाठी. तुम्ही एक भाव करा बच्चू भाऊ, शपथ तुमचा आशीर्वाद राहू. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच www.janpratisad.com या वेबसाईटला देखील भेट द्या.